क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे सोलापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 1 ते 8च्या कामकाजाचा सविस्तर आढावा महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। बैठकीत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। शहरातील रस्ते दुरुस्तीची प्रलंबित कामे, खड्ड्यांची समस्या आणि विविध मूलभूत सुविधांबाबत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची यावेळी गंभीर दखल घेण्यात आली। काही भागात घंटागाडी नियमित न जाणे, कचरा संकलनातील अनियमितता आणि वेळेवर पाणी पुरवठा न होण्याच्या तक्रारींवर सविस्तर चर्चा झाली। पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करून गळती दुरुस्ती तात्काळ पूर्ण करावी आणि जबाबदारी निश्चित करावी अशा सूचनाही देण्यात आल्या। ड्रेनेज लाईन तुंबणे, बंद पडलेले स्ट्रीट लाईट, मोकाट जनावरांचा त्रास, नाले सफाई, डास निर्मूलन फवारणी आणि सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाली। नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देत सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असे महापौर विनायक कोंड्याल यांनी ठामपणे सांगितले। सोलापूर महानगरपालिकेमधील सर्व आज या ठिकाणी झोनचे आढावा बैठक या ठिकाणी झाली। झोनमधील झेडोनचे जे काही तक्रारी अडीअडचणी आहेत ते सर्व या मीटिंगमध्ये घेण्यात आले। त्या ठिकाणी घंटागाड्यांचा विषय असेल, कर्मचारी बिगारी लोक असतील, साफसफाईचे कामगार वर्ग आहेत यांच्या समस्या असतील, जेई लोक व स्टाफ, असिस्टंट जेई व एई लोकांचं या ठिकाणी जे त्यांना उणीव उभं असते ते सर्व या ठिकाणी आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली। बजेटच्या संदर्भात महापालिकेनं आपला सादरीकरण मुख्य लेखापाल कार्यालयाकडे केलेला आहे। त्याच्या अनुषंगाने त्यांनी आता त्याची मागच्या वर्षीचे जे आमच्याकडं हे होते तीच कंटिन्यू केली आहे। तर त्या वाढवण्याचा विषय बजेट नाही आहे, बैठकीचा विषय महापौर साहेबांनी सांगितलं की तुम्हाला झोनमध्ये काय अडचण आहे। कुठला क्रमांक येतो? 2 नंबर, 10 नंबर, 11 नंबर, 12 सम्राट चौक पासून आपला अक्कलकोट रोड 11 पूर्ण येते।